नमस्कार. कसे आहात आपण सर्व? मी आशा करतो की सर्व कुशल मंगल असाल. आज काही आयुष्याबद्दल बोलूया. खिशातून 50ची एक नोटही पडली ना तर कावरा बावरा आणि बेचैन होणारा माणूस आयुष्याची 50 वर्ष उलटली तरीही परिवर्तन येत नाही. बिंदास वागतो. काय दुर्दैव आहे ना. स्मशानभूमीची जागा कशी असते माहिती आहे ना. इथे पैशा तर दूरची गोष्ट आहे, श्वासही सोबत नाही घेऊन जात आहेत. कितीही मोठे किंवा कितीही मोठे उंच स्तरापर्यंत ओळख असेल तरीही काही नाही करू शकत. काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसलेला असतो आणि रात्रंदिवस वय पीत असतो. माणूस समजतो मी जगतोय आणि खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो. काल किती होते, आज किती वाढले आणि उद्या किती होणार. आणि जे निसर्ग आहे तो माणसाचे श्वास मोजतो. काल किती होते आणि आज किती उरले आहेत, अशा प्रकारे. तर उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी आपण जागूया, जगण्याची कला शिकूया. जसे पासबुक खाली असेल तर त्याला भरणं गरजेचं आहे, तसंच हे जीवनही आहे. हे रिकामे न राहता सत्कर्माने भरावे. त्यासाठी काय करावे, कुठला मार्ग स्वीकारावा, तर मी तुम्हाला एक योग्य मार्ग माझ्या अनुभवाने जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आशा करतो की तुम्हालाही तो योग्य वाटेलच. मी तुमच्यासमोर सांगतो. तर तो मार्ग आहे एक साधना. तर तो मार्ग असा आहे की त्यासाठी आपल्याला एक खूप मोठी भारताची 2500 वर्षापूर्वीची एक साधना विधी आहे, जी दुनियाला दिलेली सर्वात मोठी एक देण आहे एका सुपर सायंटिस्टने. एक अध्यात्म क्षेत्राचे सुपर सायंटिस्ट जे भारताचे सुपुत्र आहेत. त्यांनी ही विद्या शोधून काढली आणि ही विद्या दुनियातल्या लोकांना वाटली. त्याने लोकांनी आपलेही कल्याण केले आणि ज्यांना ती शिकवली त्यांचेही कल्याण झाले. तर त्या साधनेचे नाव आहे विपश्यना ध्यान साधना. हो, 2500 वर्षापूर्वी शोधलेली ही साधना आहे. ही साधना लोकांचे भरपूर कल्याण करते. तुम्हीही या साधनेचं नाव ऐकलं असणार. जर तुम्ही दुसऱ्यांदा या साधनेचं नाव ऐकलं असणार तर नक्की हे तुमच्या जीवनासाठी एक नोटिफिकेशन आहे की तुमचा वेळ आलेला आहे. तुम्हाला सुख तुमच्या पदरी पडणार आहे आणि ह्यासाठी तुम्हाला हे नोटिफिकेशन दुसऱ्यांदा आलं आहे माझ्याकडून की तुम्ही विपश्यना शिबिर 10 दिवसाचे अटेंड करा. भरपूर सेंटर्स आहेत, मुंबईला आहेत, टिटवाळ्याला आहेत, महाराष्ट्रामध्ये भरपूर सेंटर्स आहेत. आपल्या जीवनातले 10 दिवस, अनमोल 10 दिवस काढून जीवन जगण्याची कला शिका आणि आपले मंगल करा. आणि आपल्या भोवताली जेही काय कोणी असणार, आपल्या भोवताली असणाऱ्या सगळ्यांचेही मंगल होण्यामध्ये हातभार लावा. खूपच कल्याणकारी विद्या आहे. अप्रतिम, पूर्णपणे विज्ञानाशी निगडीत आहे, पूर्णपणे संप्रदाय रहित आहे. म्हणजे त्यामध्ये जातीभेद नाही, काही नाही. मनुष्य असला पाहिजे बस. आणि पूर्णपणे 10 दिवस समर्पणाने अगर ही विद्या शिकली तर त्याचे भरपूर लाभ आहे. जीवनभर त्याची प्रॅक्टिस करायची आहे. पुढे भरपूर काही नवीन शिकायला मिळेल आणि ह्या ब्रह्मांडाबद्दल म्हणा किंवा या निसर्गाच्या नियमांबद्दल आपण स्वतःला जोडून घेऊ, निसर्गाशी जोडले जाऊ आणि त्याचा जो आनंद आहे तो जीवनाचा उपभोगू. तर मी सगळ्यांना खूप खूप विनंती करतो, आपल्या जीवनातले अनमोल 10 दिवस काढा आणि जरूर ही विपश्यना विद्या जरूर शिका, जी आचार्य S.N. गोयंका गुरुजी, जे विपश्यना आचार्य आहेत, कल्याण मित्र S.N. गोयंका गुरुजी ह्यांच्या ट्रेडिशनमध्ये जे आहे तिथे जरूर 10 दिवस शिका. जेणेकरून भरपूर भार जो जीवनाचा आपल्या खांद्यावर घेऊन चाललेले आहात तो निघून जाईल. भेटूया परत. मी ह्या कोर्ससाठी असणारे लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही सेंटर्सची माहिती काढू शकता आणि अनमोल 10 दिवस जरूर काढा. खूप काही मिळणार, काही जाणार नाही तर भरपूर पटीने तुम्हाला मिळणार, ज्याची तुम्ही अपेक्षाही नाही करू शकत. तसं काही. धन्यवाद. भेटूया परत थोडीशी मनातलं घेऊन. तोपर्यंत जय हिंद.